श्री स्वामी समर्थ. रामनवमी विशेष 10 सोपे उपाय. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात देखील साजरी केली जाते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 होईल आणि नवमी तिथी 17 एप्रिलला दुपारी 3:15 असेल. उदय तिथीनुसार नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिलला साजरी केली जाईल. 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे. भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र याचं पठण करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाचा फुलाचा हार अर्पण करावा. घरी रामनवमीची पूजा कशी करावी? जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यावर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावरती स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकाचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा याचे देखील पठण करू शकता. रामनवमीच्या पूजेसोबत काही गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 1. कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. 2. केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा. यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील. 3. या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतात, पण रामभक्त हनुमान देखील प्रसन्न होतात, ज्याने घरात सुख समृद्धी येते, धनसंपत्ती वाढते. 4. श्रीराम राम रामेती रामे रमे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम नाम वरानने. कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात, ज्यामुळे घरात आनंद टिकून राहतो. 5. भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे. ते खूप शुभ असेल. 6. रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र आणि दान करा. ते खूप शुभ असेल. 7. रामनवमीच्या दिवशी खीर बनवा. ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा. आता ही खीर पती पत्नीने मिळून खावी. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल, दुरावा दूर होईल. 8. रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा. हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मकता देखील दूर होते, नकारात्मक ऊर्जाही संपते. 9. श्रीराम कृपालू भजू मन अर्थात श्रीरामस्तुती 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामांच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा. असं केल्याने माणसाचे दुःख दूर होतात. 10. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या भक्तांनी हनुमानजीची स्तुती करावी आणि हनुमान चालीसाचा पूर्ण पाठ करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते. जय श्रीराम.